नमस्कार. मी हुंबरे बापूसाहेब. आपलं दैनिक संघर्षयोद्धा लाईव्ह न्यूजमध्ये सर्वांचं स्वागत. आज आपण गेवरा तालुक्यातील गोविंदवाडी या ठिकाणी आहोत. गोविंदवाडी या ठिकाणी येण्याचं कारण असं आहे की गेल्या 24 एप्रिल रोजी या ठिकाणची मुलीचं अपहरण झालेलं आहे. मुलगी मामाच्या घरी म्हणजे शिरसदेवीला नातेवाईकाच्या घरी गेली होती आणि शिरसदेवीमधून त्या मुलीचं अपहरण करण्यात आलेलं आहे. 24 तारखेला तलवाडा पोलीस स्टेशनला गुन्हा देखील दाखल करण्यात आलेला आहे. आज 15 मे आहे. जवळपास 20-22 दिवस होऊन लुटून गेलेले आहेत. अद्याप तलवाडा पोलीस स्टेशनने कोणत्याही प्रकारची चौकशी केली नाही, या प्रकरणाची दखल घेतली नाही, गांभीर्य घेतलं नाही. यामुळे मुलीचे आईवडील असतील, मामा असतील, नातेवाईक असतील, आईवडील असतील, मुलीचं अपहरण झाल्यापासून भयभीत वातावरण घरात निर्माण झालेलं आहे. अक्षरशः मुलीचं कशा प्रकारे आहे, मुलगी कोणत्याही प्रकारचा संपर्क होत नसल्यामुळे घर अत्यंत म्हणजे डिप्रेशनमध्ये गेलेले लोक आहेत, चिंताग्रस्त आहेत. आणि तलवाडा पोलीस स्टेशनचे कर्मचारी असतील, मनोज निलंगेकर साहेब असतील, अक्षरशः कोणत्याही प्रकारचा प्रतिसाद देत नसल्याचा अक्षरशः नातेवाईकांचा आरोप आहे. आपण सविस्तरपणे माहिती जाणून घेण्यासाठी मुलीचे आईवडील आहेत, मामा आहेत, चुलते आहेत, सगळे नातेवाईक आहेत. घरामध्ये दुःखाचं वातावरण निर्माण झाल्यासारखं झालेलं आहे. आपण सविस्तरपणे माहिती जाणून घेऊयात. तुमचं नाव सांगा अगोदर. माझं नाव साळूजी कमळाजी भोसले. राहणार कुठले तुम्ही? राहणार हेच गावचे गोविंदवाडी. मुलीचे कोण आहेत तुम्ही? मी मुलीचा चुलता आहे. काय झालं होतं वातावरण, कशामुळं म्हणजे मुलीचं अपहरण कुणी केलेलं आहे, काय माहिती आहे का विषय आपल्याला? आदित्य प्रकाश नाटकर म्हणून आहे, त्यांनी मुलीचं अपहरण केलेलं आहे. म्हणजे काय नातेवाईक आहेत का, म्हणजे काय असं? नातेवाईक नाहीत ते, कुणीच नातेवाईक नाहीत. तलवाड्याचे आहेत ते, त्यांनी अपहरण केलं आहे. फिर्याद दाखल केली? फिर्याद दाखल केली, पण पोलीस लोक फिर्याद घेतली त्यांनी आमची. 2 दिवस तर फिर्यादच घेतली नव्हती. दुसऱ्या दिवशी फिर्याद घेतली. फिर्याद घेऊन त्याची काय आर्थिक तडजोड झाली हे काय आपल्याला सांगता येत नाही, पण ते आम्हाला पूर्ण उडवाउडीची उत्तरं देतात. किती वेळेस तुम्ही चक्रा मारल्या? 24 तारखेला प्रकरण घडले, आज 15 मेचं तारीख आहे. किती वेळेस तुम्ही पोलीस स्टेशनला गेले? दर 4 दिवसांनी 5 दिवसांनी पोलीस स्टेशनला चक्कर मारतो आणि एक दिवस तर अख्ख्या गावातले 200-300 माणसं घेऊन पोलीस स्टेशनला गेलतो. त्यावेळेस पण त्यांनी उडवाउडीचेच उत्तरं दिले. काय बोललं जातं नेमकं, काय त्यांच्याकडून? ते म्हणते त्या पोराचा CDRS नाही निघाला, आम्हाला त्याचा मोबाईलच बंद आहे, ते काय जर नाही आले तर आम्ही तरी काय करावं, असं आम्हाला उडवाउडीची उत्तरं देतात. आता पुढचं काय नियोजन असणार आहे आपलं पुढचं काय नियोजन आहे? आमचं म्हणणं आहे मुलगी आणावं, मुलगी आमच्या ताब्यात द्यावा, त्याच्या पोरांनी तिकडे त्यापलं त्या काय तर गुन्हा दाखल करावा, काय जी शिक्षा होईल शासनाने म्हणून ती शिक्षा द्यावा. मुलीचं वय किती आहे? मुलीचं वय ज्या वेळेस आपण फिर्याद दाखल केली ती त्यावेळेस 16 वर्षे 9 महिने 11 दिवस झालेले. कोणत्या प्रकारचे कलम दाखल केलेत माहिती आहे का तुम्हाला? काय 363 कलम टाकलेली आहे त्यांनी. एकच आरोपी नाव? हा, एकच आरोपीचं नाव आहे. तुम्ही मामा आहेत मुलीचे. मुलगी किती दिवसापासून तुमच्या घरी होती? बरं, 1.5 महिन्यापासून. बरोबर. शिरसदेवी करतो? शिरसदेवी. कशी घटना घडली? घटना दुपारी 2च्या टायमिंगला घडलेली आहे. त्यानंतर आम्ही एक दिवस इकडे तिकडे तपास केला. काही माहिती न मिळाल्यानंतर आम्ही रीतसर व्यापार दाखल केलेला असून 20-22 दिवसात कुठलाही आम्हाला प्रतिसाद मिळत नाही. गेलते पोलीस स्टेशनला चक्रा मारल्या तुम्ही? पोलीस स्टेशनला दर 2 दिवसाला मी स्वतः जातोय, कॉलिंगवरती संपर्क साधतोय, तरी पण कुठलाही प्रतिसाद नाही. नुसतं उडवाउडी उत्तरं आणि तपास चालू आहे. आणि दर 2 दिवसाला तपास वेगळ्या माणसाकडे देतात. मग आता पुढचं काय इशारा असा आपला? पुढचं 2 दिवसात जर आरोपी हजर नाही केले तर आम्ही पोलीस स्टेशन प्रांगणात किंवा SP ऑफिससमोर आत्मदहन करणार. तुम्ही मुलीचे वडील, नाव काय आपलं? गणेश महादेव भोसले. असं माहीत होतं का मुलीचं, म्हणजे काही संपर्क होत होता का, असं आपलं माहीत होतं का काही? काहीच नाही साहेब, आम्हाला काहीच नाही, माहितीच नाही, कळूनच दिलं नाहीत नाही आम्हाला काही. मुलीचं शिक्षण किती झालेलं आहे? 10वी. आता शिक्षण सुरू होतं का बंद केलं नाही, होतं? बंद होतं. काय कारण होतं बरं बंद करण्यामागं? आम्ही म्हणलो नको आपल्याला घरीच ठेवायची, कशाला बघत, शाळा लांब आहे, त्या कारणाने आम्ही घरीच ठेवली. मामाच्या घरी होती मुलगी? हा. मग आता तुम्ही गेले पोलीस प्रशासनाकडे गेले होते? नेहमी जात होतो आम्ही, चक्रा मारतो. आम्हाला सारे उडवाउडीचेच उत्तर आहे तिथं. काय बोललं जातं नेमकं, काय उत्तर येते त्यांच्याकडून? त्यांचा शोधत लागत नाही, मोबाईल बंद आहे, आम्ही तरी काय करणार. नाही, आता सोशल मीडियावर चर्चा होती की मुलांनी फेसबुक अकाउंट ओपन केलं होतं. मग पोलीस प्रशासनाला तुम्ही हे सांगितलं का? असं नाही सांगितलेलं, नाही सांगितलेलं. वरी काय वरिष्ठांना काही SP असतील, जिल्हाधिकारी असतील, त्यांना काही लिखित तक्रार दिली का आपण? दिलेलं आहे, लेखी दिलेलं आहे ना. दिलं का? हो, दिलेलं आहे. आता काय आपलं पुढचा इशारा काय असणार शासनाच्या विरोधामध्ये? 2 दिवसात जर नाही शोध लावला तर आम्ही तिथं आत्मदहन करणार. SP ऑफिसला जाऊ. दाजी तुम्ही या पुढे थोडे.
तुमचं नाव सांगा. बाबासाहेब कमलाजी भोसले. तुमचं काय नातं आहे मुलीसोबत? माझी पुतणी ती. बरं बरं बरं. काय सांगताल आता, अपहरण झाले मुलीचं, कमी वय मुलीचं? जर त्यांनी मुलगी नाही आणून दिली तर आम्ही तिथं आत्मदहन करणार, पोलीस स्टेशनला किंवा SP ऑफिसला. बरं, मुलगा तुम्ही पाहिला होता, हं. त्याच मुलाने अपहरण केलं हे तुम्हाला फिक्स त्याच माहिती? मुलांनी केले, त्याच बरं, मुलांनी बरं. केले. पण नंतर काय संपर्क 20-22 दिवसामध्ये? काहीच संपर्कच नाही आला, कसलाच संपर्क नाही. मुलाच्या आईवडिलाचा काय संपर्क? मुलाच्या आईवडिलाचा संपर्क नाही. एक वेळेस पोलीस स्टेशनमध्ये मुलाच्या आईवडिलाची गाठ पडली होती, तर पोलीस स्टेशनमध्ये पोलिसांनी त्यांना थोडी चौकशी केली. ते सरळ त्याचं ठरलेलं आहे, पोलिसांनी त्यांना सांगितलंय, काही विचारलं नाही म्हणायचं, फक्त आम्हाला काही माहीतच नाही म्हणतात ते. म्हणजे आर्थिक तोड झाल्याचा असा आपला आरोप आहे. आर्थिक तडजोड झाली पोलीस लोकांची आणि आपल्या हे जे स्टॉप आहे तलवाड्याचा याची आणि ह्या लोकांची आर्थिक तडजोड झाली. याच्यात राजकीय काहीतरी हस्तक्षेप आहे साहेब, त्याच्यामुळे हे पूर्ण प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करत आहेत. आज 20-22 दिवस जर होऊन गेले आणि कुठलंच जर आपल्याला निर्णय भेटत नाही, अगर आपल्याला न्याय भेटत नाही, याच्यात आर्थिक तडजोड ही 101% झालेलीच आहे. तुमचं नाव सांगा. माझं नाव राजेश वसंत पेसगुडे, राहणार गोविंदवाडी. माझी SP साहेबाला एक कळकळीची विनंती आहे. मी गावकऱ्याच्या वतीनं एक अशी विनंती करतो, यांना न्याय भेटला पाहिजे, भोसले कुटुंबाला न्याय भेटला पाहिजे. आम्ही वारंवार यांना धीर देण्याचं काम करीत आहोत. ह्यांचं डायरेक्ट आत्महत्या करण्याचीच इच्छा होती, पण आम्ही त्यांना सर्व गावकऱ्यांनी, आता हे बघा तुम्ही किती लोक आले, यांचा काही संबंध नसताना बी लोक आले की नाही. लोकांची एकच मानसिकता, यांना न्याय भेटला पाहिजे. आणि SP साहेबाला माझी एक विनंती आहे आमच्या गावकऱ्याच्या वतीनं, यांना भोसले कुटुंबाला न्याय भेटला पाहिजे, एवढीच विनंती आहे. तुम्ही स्वतः गेले होते का पोलीस स्टेशनला? हो, मी गेलो. काय त्यांचं काय आता उत्तर काय येते? काय नाही, ते म्हणते सापडल्यावर देऊ आम्ही. मुलगी गेली म्हणजे काय, ती सापडासाठी थोडीच गेलेली असती, अशी उडीचे उत्तरं देऊन त्यांना समज त्यांचं खच्चीकरण करण्याचं काम करीत आहेत ते. आता काय आपला काय असा इशारा काय असेल आता पोलीस प्रश्नाच्या विरोधामध्ये? पोलीस प्रशासनाला माझी एवढीच विनंती आहे आमच्या गावकऱ्याच्या वतीनं, बाबा ह्यांना न्याय भेटला पाहिजे. जर ह्यांच्या जीवाचं काही बरं वाईट झालं तर ह्याला जिम्मेदार कोण? महाराष्ट्र शासनाला माझी एवढीच विनंती, मुख्यमंत्री साहेबांनी याच्यावर दखल घेऊन, SP साहेबांनी याच्यावर दखल घेऊन यांना न्याय भेटला पाहिजे, एवढीच आमची विनंती आहे. किती मुलं आहेत आपल्याला? मुली किती आहेत, मुलं किती 2 मुली आणि 1 मुलगा. मुलगी सगळ्यात मोठी होती? हा, सगळ्यात मोठी. 10वी पर्यंत शिक्षण कुठे झालं मुलीचं? तलवाड्यामध्ये. तलवाड्यामध्ये. पहिली ते 4थी? इथं जिल्हा परिषद. आणि 4थीच्या नंतर 10वी पर्यंत हा, तलवाड्यामध्ये. नंतर शाळा बंद केलेली आहे. प्रत्यक्षात पाहिलेलं आहे, गोविंदवाडी येथील रहिवासी आहेत, भोसले कुटुंब आहे. गेल्या 24 तारखेला मामाच्या घरून शिरदेवीला मुलगी गेली होती मामाच्या घरी, आणि त्या ठिकाणाहून मुलीचं अपहरण झालेलं आहे. तलवाडा पोलीस स्टेशनला रितसरपणे मामा असतील, चुलते असतील, गावातले सामाजिक कार्यकर्ते असतील, यांनी स्वतः 150 ते 200 गावातील सामाजिक कार्यकर्त्यांनी तलवाडा पोलीस स्टेशनला स्वतः भेट घेऊन तक्रार रितसर नोंदवली आहे. मुलगी अल्पवयीन असल्याने गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल व्हायला पाहिजे होते, मात्र एकच कलम त्या ठिकाणी दाखल केलेला आरोप त्यांच्या चुलत्यांनी केलेला आहे. आणि अद्याप आज 15 मे आहे, कोणत्याही प्रकारचं पोलीस प्रशासनाने साधी चौकशी देखील केली नाही. नातेवाईक जेव्हा चौकशी करायला जातात तेव्हा उडाउडीची उत्तरे दिली जात आहेत. आता मात्र त्यांनी पोलीस प्रशासनाच्या विरोधामध्ये येणाऱ्या 2 ते 3 दिवसांमध्ये जर मुलीचा शोध नाहीच लागला तर SP कार्यालयासमोर आत्मदहन करण्याचा इशारा वडील, मामा, चुलते आणि नातेवाईक यांनी दिलेला आहे. मी मुख्य संपादक हुमरे बाप्पूसाहेब, आमचे कॅमेरामन कार्यकारी संपादक सुरेश आप्पा आहे. धन्यवाद.